रवींद्र माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। इचलकरंजी महानगरपालिका गटनेते शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी राजू मेत्री, महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्तांत। शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांचा वाढदिवस अनेक सामाजिक कार्यक्रमातून साजरा। नगरसेवक इचलकरंजी महानगरपालिका शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिवसेना शहर प्रमुख महिला आघाडी इचलकरंजी व हनुमान भक्त मंडळ यांच्या वतीने लाडू वाटप करण्यात आली। त्याचबरोबर शिवसेना महिला आघाडी इचलकरंजी यांच्या वतीने शिवभोजन थाळी वाटप करण्यात आली। तसेच इचलकरंजी येथील लिंबू चौकामध्ये समाधान वृद्धाश्रममध्ये पाण्याचे माठ व लाडू वाटप करण्यात आले। त्यानंतर प्रोचिन प्लाझा रिक्षा स्टॉप मित्रमंडळ इचलकरंजी यांच्या वतीने मठ्ठा वाटप करण्यात आले। तर मित्रोदय चौक पाटीलमाळा इचलकरंजी यांच्या वतीने मठ्ठा वाटप करण्यात आले। तसेच लाकूड ओढण्याच्या शर्यती ठेवण्यात आल्या होत्या। गोशाळेत चारा वाटप करण्यात आला। सदरचे हे कार्यक्रम माननीय रवींद्र माने यांचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांनी सदरचे हे उपक्रम पार पाडण्यास परिश्रम घेतले। आमच्या जिल्ह्याचे शिवसेना गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने साहेब जे आता नव्याने इचलकरंजी महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, तसेच गटनेते म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे। त्यांचा आज वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आम्ही हनुमान भक्त मंडळ आणि वसून आमच्या या महिला अध्यक्ष चव्हाण वहिनी तसेच डोंगरे वहिनी यांच्यातर्फे महासत्ता चौकामध्ये त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाडू वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे। तसेच त्यांना आमच्या या हनुमान भजनी मंडळातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांना दीर्घायुष्य लावो आणि असेच त्यांची कायम भरभराटी हो, यासाठी आम्ही हा आजचा प्रोग्राम ठेवलेला आहे। त्यानिमित्त रवींद्र माने साहेब यांना दीर्घायुष्य लाभू दे हीच ईश्वरजन्मी आम्ही प्रार्थना करतो। माननीय श्री रवींद्र माने साहेब यांचे जिल्हा प्रमुख तसेच नगरसेवक आणि आमच्या लाडक्या बहिणींचे भाऊ यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आमची सगळ्या महिला आघाडीकडून त्यांना भरघोस शुभेच्छा देऊन दीर्घायुष्य स्वामीचरणी प्रार्थना करते की असेच यशस्वी त्यांचं काम होऊ दे आणि त्यांना सगळे लाभ होऊ दे, कामाची यशस्वीता पोचू दे सगळीकडे आणि त्यांचं नाम सगळीकडे होऊ दे आणि त्यांच्यासारख्या भावाचं पाठिंबा आमच्यासारख्या बहिणींना लागले म्हणून आज आमची ही महिला आघाडी सक्षम झालेली आहे। असेच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि सगळ्या महिला आघाडीकडनं त्यांना शुभेच्छा देते। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही असं समाज उद्यानास भेट देऊन या ठिकाणची जी लोक आहेत त्यांना आम्ही आज त्यांना पिण्यासाठी थंडगार पाणी देणार आहे आणि यासाठी भागात त्यासाठी आम्ही त्याचा स्वीकार करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो। ही व्यक्ती आज ज्या लोकांनी आज या लोकांनी घरातून बाहेर काढले किंवा कुठल्याही कारण बाहेर आले आहेत अशा वृद्धाश्रम काही लोक सांभाळतात त्या लोकांसुद्धा आम्ही त्यांचा आभार मानतो।